श्रीमंत आणि सहकार सम्राटांची मक्तेदारी असलेल्या भागात यावेळेला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला शिवसेनेने उमेदवारी दिली असं वक्तव्य करत खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी सांगलीतून निवडणूक लढवलेल्या साखर कारखानदारांवर टीका केली। सांगलीमध्ये शिवसेना गुंठेवारी कार्यकर्ता मेळाव्यात राऊत हे बोलत होते। गुंठेवारी चळवळीचे जनक चंदन चव्हाण यांनी या मेळाव्याचे आयोजन केलं होतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी गुंठेवारी चळवळीमार्फत 1 लाख रुपयांचा निधी देण्यात आला। ज्यांच्याकडे कारखाने आहेत त्यांच्या कारखान्यांवर अशी कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि ते बुडवलेलं आहे। शेतकऱ्यांची देणी थकवली आहेत असाच लोकांचा उमेदवारी मिळत होती असं सांगून संजय राऊत पुढे म्हणाले। मात्र यावेळी सांगलीमध्ये अत्यंत सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे ज्याने कुस्तीमध्ये सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध केलं। असा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हा शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहे। यावेळी शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील, गुंठेवारी चळवळीचे जनक चंदन चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते, माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील यांच्यासहित पदाधिकारी आणि शिवसेनेत मोठ्या संख्येत उपस्थित होते। अत्यंत सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा महाविकास आघाडीने निवडणुकीला आपण निवडणुका लढणारी काही श्रीमंत लोकांची सहकार सम्राटांची मक्तेदारी असलेल्या भागामध्ये समजलं जातं। ज्याच्याकडे फार मोठा आर्थिक भांडवल आहे, ज्याचे कारखाने आहेत, ज्याच्या कारखान्यावर 500 कोटीचं कर्ज आहे त्याने बुडवलेलं आहे, त्याने शेतकऱ्याचे 1500 कोटी रुपये बुडवलेले आहेत। अशाच लोकांना आतापर्यंत या भागामध्ये बराचसा उमेदवार आहे आणि या वेळेला सांगलीमध्ये प्रथमच एक अत्यंत सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा ज्याने कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं नाव लौकिक देशामध्ये वाढवलं, सांगली जिल्ह्याचं नाव लौकिक वाढवलं असे चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना आपण उमेदवारी दिली। आणि सामान्य कुटुंबातला उमेदवार असला की लोकांचा पाठिंबा मिळत जातो, पण धनशक्ती पुढे त्याचा टिकाव लागला आणि म्हणून चंदन दादा तुम्ही त्याला आज जे 1 लाखाची मदत केली ती 1 कोटीपेक्षा जास्त असणार। जेव्हा उमेदवार अशा प्रकारचा चारित्र्यवान लोकांमधला असतो तेव्हा लोक त्याला डोक्यावर येतात आणि मतांबरोबर वोट बरोबर एक नोट सुद्धा देतात। आपण तर लाखो रुपयाचं दान देतो। जसजशी निवडणूक पुढे जाईल तसतसं चंद्रहार पाटीलच्या मागे या जिल्ह्यातला सामान्य शेतकरी मजबूतीने उभा राहील, कारण चंद्रहार पाटील सारखा शेतकऱ्याचा मुलगा आज सांगलीचं नेतृत्व करू शकतो। राष्ट्रीय स्तरावर बुलंद करू शकतो।